मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्यांची मालिका दिवसागणिक पट्टीने वाढते अशा पद्धतीचं चित्र आहे. ऐकावं ते नवलच, बघावे ते विचित्रच. या पद्धतीच्या घोटाळ्यांचे, भ्रष्टाचाराची प्रकरणं रोज समोर येत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार शिवसेना आहे. जे नवीन प्रकरण समोर आलंय ते इतकं भयंकर आहे. मुंबई शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेली जागा, स्थळं आणि इमारती आहेत. तसंच हेरिटेज स्ट्रक्चर्स जे पुरातत्व विभागाकडून किंवा संबंधित खात्याकडून संरक्षित केलं जातं. कारण मुंबईच्या सौंदर्यामध्ये या हेरिटेज स्ट्रक्चरची मुंबईच्या सौंदर्यात भर होत असते. पण नवीन घोटाळा जो समोर आलाय त्यामध्ये मुंबई शहरामध्ये राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी अस्तित्वात असताना सुद्धा हेरिटेज ग्रेड 3 चे घोषित असलेली स्ट्रक्चर्स, इमारती, वास्तू या हेरिटेज कमिटीच्या परवानगी विनाच मुंबई महापालिका आयुक्त परस्पर विकासाला परवानगी देत आहेत. ही हेरिटेज स्ट्रक्चर तोडायला परवानगी देत आहेत. जगभरामध्ये हेरिटेज स्ट्रक्चर वाचवण्याची लढाई चालू आहे. बट शिवसेनेच्या काळातील महानगरपालिकेत हेरिटेज स्ट्रक्चर विकासकांना बांधकामासाठी तोडण्याच्या परमिशन जलद गतीने चालू आहे. आणि याची व्याप्ती एवढी आहे, जवळजवळ 13 प्रिसिंट्स म्हणजे विभाग हे हेरिटेज ग्रेड 3 घोषित आणि जवळजवळ 250 अशा इमारती, वास्तू किंवा स्ट्रक्चर ज्या विकासकांना तोडून हव्या होत्या अशा 250 इमारतींच्या बाबतीत आणि 13 प्रिसिंटच्या बाबतीत आयुक्तांनी NOC दिली. हेरिटेज कमिटीच्या परवानगी विना दिली. कशी दिली? कोणाच्या सांगण्यावरनं दिली? पर्यटनाचा पूरक असलेल्या स्ट्रक्चरला तोडण्याची परवानगी आयुक्तांनी दिली. पर्यटन मंत्र्यांचं लक्ष आहे का? मुंबईला स्वतःचं म्हणणारे आणि भासवणारे या तोडायला परमिशन देणाऱ्याच्या विरोधात बोलत का नाही आहेत? या सगळ्याची व्याप्ती विकासकांना जवळजवळ 70,000 कोटीचा फायदा करून देणारी आहे. मुंबईचं वैभव घालवायचं, मुंबईच्या ऐतिहासिक वास्तू तोडायच्या, मुंबईच्या हेरिटेज स्ट्रक्चरना तोडण्याची परवानगी द्यायची आणि त्या जागेवर बिल्डरांना, विकासकांना इमले बांधायला द्यायचे. हे कुठलं करून दाखवलं? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ आयुक्त कोणाच्या तरी सांगण्यावरनं NOC देत आहेत. राज्य सरकारचे प्रमुख असलेल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट तर खाई त्याला खवखवं. माझ्या माहितीनुसार शिवसेनेचेच एक नगरसेवक जे युवा सेनेचे जवळचे पदाधिकारी आहेत, एका नेत्याच्या, त्या अमेय घोले नामक नगरसेवकांनी हेरिटेज कमिटी NOC देत नाही, संरक्षित करते हेरिटेज म्हणून, या हेरिटेज कमिटीलाच अस्तित्व काढून टाका असा तगादा लावलाय. हे महाभयंकर आहे. या विषयामध्ये आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय, आयुक्तांना कायद्याची आठवण करून देतोय. अन्यथा मी स्वतः या विषयात मुंबईकरांच्या सौंदर्यीकरणात भर वाढणाऱ्या हेरिटेज स्ट्रक्चरसाठी कोर्टात जाईन. नाही, एक तर प्रकरण मी उजागरच केलंय. बांद्रा बँडस्टँडच्या जवळ असलेल्या ताज हॉटेलच्या बाजूच्या भूखंडावर, तोही सरकारी भूखंडावर, जे हेरिटेज ग्रेड 3चं स्ट्रक्चर, ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद असलेलं स्ट्रक्चर रुस्तमजी नावाच्या बिल्डरला तोडायची परवानगी आयुक्तांनी दिली.
हेरिटेज कमिटीच्या परवानगी विना दिली. बरं, गंभीर गोष्ट तर ही आहे की हेरिटेज कमिटी स्वतः आयुक्तांना लिहिते आहे, अहो आमची परवानगी घेणं बंधनकारक आहे. एवढी प्रकरणं 250 मंजूर कशी होत आहेत? तुम्ही आम्हाला बाजूला का ठेवताय? हे जे एक्सपर्ट्स हेरिटेज कमिटीमध्ये बसले आहेत ते म्हणतायत, तरी आयुक्त ऐकायला तयार नाही, नगर विकास मंत्री हलायला तयार नाही आणि पालकमंत्री डोलायला तयार नाही. काल आपण औरंगाबादचा विषय ज्या पद्धतीने जनमोर्चा आपण देखील बघितला, मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आणि एक वेगळं चित्र पाहायला मिळेल की एवढ्या संख्येने लोक होती. स्वतः रेल्वे राज्यमंत्रीला उतरावं लागलं आणि हातात त्यांना घेऊन लोकांना बाजू सारावं लागलं, तेव्हा कुठे पुढे नेते जाऊ शकलेले. एक वेगळं रूप जे आहे ते मंत्र्यांचं पाहायला मिळालं. नाही, आमच्याकडे केंद्रीय मंत्री असो वा राज्यातले मंत्री असो, हे कार्यकर्तेच स्वतःला समजतात. मोर्चाच्या योग्य निर्वहनासाठी जर एखादं आवश्यक कृत्य आमचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेजींनी केलं असेल तर ते मोर्चाच्या सुनियोजिततेसाठी केलेलं आहे. मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे, करोनाच्या काळात तर आम्ही केलंच, पण करोना संपल्यानंतर राज्यातील जनतेच्या लोकांचे विषय ऐरणीवर घेण्यासाठी मोर्चे जर या राज्यात अभूतपूर्व मोर्चे कोणी काढले असतील तर ते भारतीय जनता पक्षाने काढले आहेत. मग मुंबईतला आझाद मैदानमधला मोर्चा असो का संभाजीनगरमधला असो, आणि हे जनतेच्या प्रश्नासाठी काढलेले आहेत. आणि यामध्ये जन आक्रोश हा आपल्याला पाहायला मिळतोय. हाच जन आक्रोश सत्तेत बसलेल्या राज्य सरकारची झोप तर उडवेल, पण सत्तेतून त्यांना खाली सुद्धा खेचेल. राज्यसभेच्या 6व्या जागेवर सस्पेन्स कायम आहे. संभाजीराजे असं सांगितलं होतं की त्यांनी आधी शिवसेनेमध्ये यावं. या सगळ्या प्रकरणात भाजपची भूमिका काय? राज्यसभेची 6वी जागा भाजप लढवणार. आम्ही वेट अँड वॉच मध्ये आहोत. 2 तर खिशात टाकल्याच आहेत, तिसरी फार लांब नाही आहे. पण आज निर्णय आम्ही घेतलेला नाही आहे. एका गोष्टीचा मात्र खेद वाटतो, ज्या वेळेला आमच्या छत्रपतींना सन्मान द्यायची वेळ येते त्या वेळेला शिवसेनेने त्यांचा अपमान किंवा अनादर केलेला आहे. काय कारण आहे आम्हाला माहित नाही, पण छत्रपतींच्या घराण्याचा जेवढा अनादर आणि अपमान शिवसेनेने केला तेवढा कोणीच केलेला नाही. आणि म्हणून आपण बघितलं असेल तर कधी विश्वविख्यात प्रवक्ते छत्रपतींच्या घराण्यांच्या वंशजांचे पुरावे मागतात, आणि ज्या वेळेला छत्रपतींना सन्मान द्यायची वेळ येते त्यावेळेला आपल्या पक्षाची अट घातली जाते. हे सुद्धा चित्र आपण बघितलं आहे. भारतीय जनता पक्षाने ज्या वेळेला छत्रपतींच्या सन्मानाचा विषय समोर आला त्यावेळेला एकमुखाने राष्ट्रपती नियुक्त माननीय छत्रपतींना त्या ठिकाणी राज्यसभेत पाठवलं, राष्ट्रपतींनी पाठवलं. स्वतः सन्मान देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी त्यांचा केला, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. तिसऱ्या जागेसाठी कोल्हापुरातून उमेदवारी द्यावी अशी एक मागणी कोल्हापूरकरांतून भाजपमध्ये, त्यावर तुमचं नाही, योग्य वेळेला निर्णय आम्ही घेऊ आणि त्या निर्णय आम्ही घोषितही करू. रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये ते म्हणतात की राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून त्यांचा आदर आहे, पण भाजप आपला वापर करून घेत आहे. मनसेला कसं कळत नसेल? खासदार भूषण सिंग हे कोणत्या पक्षाचे हे तरी मनसेने बघावं, आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते जर मुंबईत आले आणि प्रचार केला तर त्याबद्दल मनसेने आश्चर्य वाटून घेतलं. सन्माननीय रोहित पवार यांना मुंबईच्या राजकारणाची अजून पाहिजे तेवढी माहिती नाही. राज्याच्या राजकारणातला चंचू प्रवेश ते करतायत, शुभेच्छा आहेत. पण त्यांनी आम्हाला प्रश्न विचारण्याआधी स्वतः मनसेने घोषित केलेला, प्रदर्शित केलेला तो फोटो बघावा
कोण कोणाच्या मांडीला लावून बसलाय, पक्ष सोडून संबंध कोणाचे काय आहेत, एक नाही एका परिवारातली 2 व्यक्ती तिकडे आहेत. मला वाटतं छायाचित्र खूप बोलकं आहे. मला यापेक्षा जास्त यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. त्याच्यावर असा आरोप केला जातो की भाजपचे खासदार मग शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करतात. मग ते भाजपचं काय ऐकत? मला यापेक्षा त्याच्यावर काही बोलायचं नाही, कारण ज्यांच्याबद्दल प्रश्न विचारतायत रोहित पवार, त्याच पक्षाच्या मनसेच्या लोकांनी हा फोटो प्रदर्शित केलेला आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर राष्ट्रवादीला द्यावं लागेल. सम्माननीय रोहित पवार जी का मुंबई के राजनीति का अभ्यास नहीं है, राज्य के राजनीति का प्रयास वो जरूर कर रहे हैं. हमको हमारी उनको शुभकामनाएं. वो सवाल हमसे पूछने के पहले सम्माननीय रोहित पवार जी स्वयं जो फोटो मनसे के लोगों ने प्रदर्शित किया है उसको ठीक तरीके से देखे. उस फोटो में पार्टी की लाइन छोड़कर भी कैसे एक दूसरे को मिला जा रहा है. एक ही परिवार के 2 व्यक्ति उनको मिलने गए हैं या मिले हैं, स्वयं स्पष्ट है फोटो. इसका अध्ययन रोहित पवार जी करें. रोहित पवार जी को इस बारे में जानकारी नहीं है, तो इसके लिए उनको ने पहले मनसे के फोटो को जवाब देना चाहिए, ऐसा हमारा कहना है. सर, शेवटचा प्रश्न. नवाब मलिक को लेकर बाकायदा ईडी ने जब कहा है कि कहीं ना कहीं का हाउस कनेक्शन नजर आ रहा है और कई तरीके की कार्रवाई ईडी की तरफ से की जा रही है, विधायक की तरफ से की जा रही है, इस तरह अब तक इस्तीफा नहीं हो पाया है. क्या नहीं, जिस तरीके से दाऊद के साथ व्यवहार करने वाले नवाब मलिक का बचाव महाराष्ट्र की सरकार कर रही है, ये कहीं ना कहीं इंगित कर रहा है कि इसके आगे कभी महाराष्ट्र की सरकार दाऊद से संबंधित या दाऊद गैंग से संबंधित आरोपियों से कार्रवाई करने से एक तरीके से बचेंगे क्या, ये प्रश्न सामने आ रहा है. जब एनआईए चार्जशीट फाइल कर रहा है, जब न्यायालय उसके ऊपर अपनी बात 2 टूक कह रहा है, उसके बावजूद उनके अरेस्ट और उसके बाद नो बेल होने के बाद भी शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस उनको बचा रही है. कभी कभी लगता है डी गैंग के इशारे पर तो सरकार नहीं ना चल रही, ऐसा हमारा सवाल है. सर, यावर प्रश्न असा आहे की वळसे पाटील गृहमंत्री यावर म्हणालेले आहेत की एवढ्या वर्षानंतर हे सगळं प्रकरण काढलं जात आहे आणि त्यांना गुंडण्याचा प्रयत्न होतो. नवाब मलिक हे निर्दोष आहेत. कोणत्या तरी जमिनीच्या वादावर त्यांना अंतर्वर्षी संबंध जोडले जाऊ नये. सन्माननीय वळसे पाटील साहेब, अजून तुम्ही गृहमंत्री आहात, या राज्यातल्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाही आहात. तुम्ही निर्दोषत्व देणं या एवढा भयंकर गुन्हा नाही. जर तुम्ही निर्दोष आहात असं म्हटलं असेल तर कुठल्याही राज्यात कुठल्याही एजन्सीने अटक केलेल्या, ज्याला न्यायालयाने जामीन न दिलेल्या, ज्याच्यावर चार्जशीट फाईल केल्यावर न्यायालयाने दाऊद गँगच्या संबंधाची टिप्पणी केलेल्या बंदिस्त आरोपीला गृहमंत्री निर्दोषत्व देणार असतील तर या गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न उभा होतो. निर्दोष बोलले आहेत. अभी तक सम्मान्य दिलीप वळसे पाटिल साहब राज्य के सम्मान्य गृहमंत्री है. महाराष्ट्र के किसी उच्च न्यायालय के वो न्यायमूर्ति नहीं बने हैं, इस बात का वो ख्याल करें. बहुत आदर के और सम्मान के साथ कहना चाहते हैं उनको, इस राज्य का एक आरोपी जिसको केंद्रीय इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज ने
अरेस्ट किया, कोर्ट ने बेल नहीं दिया, चार्जशीट फाइल हुई और उसके ऊपर न्यायालय ने टिप्पणी भी की कि दाऊद गैंग से संबंधित है। इस प्रकार के राज्य के आरोपी को राज्य के गृह मंत्री अगर निर्दोषत्व देने के लिए निकले तो जनता के मन में सवाल जरूर आएगा, ऐसे गृह मंत्री का रेजिग्नेशन मांगने का समय आ चुका है क्या, ये सवाल बनता है। नहीं, मुझे पूरी जानकारी नहीं, लेकिन अगर इस प्रकार की घटनाएं राज्य में हो रही है तो एटीएस ने जो काम किया वो कानूनन सही किया ऐसा बोला जा सकता है। और राज्य सरकार ऐसे गंभीर विषयों पर ध्यान दे। सिर्फ राजनीति करना, राजनीतिक बयानबाजी करना यानी सरकार चलाना नहीं, इस तरीके से घटनाएं न बढ़े, इस प्रकार की चिंता राज्य सरकार ने करनी चाहिए। देखिए, एटीएस ने अगर कार्रवाई की है तो पूरी उसकी जानकारी सामने आएगी, एटीएस उसकी जानकारी देगा। वो जानकारी देने तक उसके ऊपर बयान करना ये उचित नहीं होगा।